व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. हॅलो स्टुडंट्स, आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन आता व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. व्हेरिएशन ऑफ जी विथ हाईट, व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ आपण बघितला होता. आता आपल्याला बघायचं आहे व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. Since we know that the acceleration due to gravity is varies with point to point on Earth's surface, it also vary with the depth, height and latitude. ओके, हा पण पहिला प्यारा जो आहे तो अगदी सेम आहे आधीच्या दोन क्वेश्चनमध्ये लिहिल्याप्रमाणे. दुसरा बघू. लेट अस कन्सिडर द बॉडी ऑफ द मास m इज प्लेस ऑन अ अर्थ सरफेस ॲट द पॉइंट p हॅव्हिंग लॅटिट्यूड फाय ॲज शोन बिलो. म्हणजे काय, आपण अर्थ सरफेस काढला आहे. अर्थ सरफेसवर एम ही बॉडी ठेवलेली आहे, एम बॉडी ठेवलेली आहे पॉइंट पी वर, आणि त्याचं लॅटिट्यूड किती आहे, फाय as shown below. As the earth of mass capital M and radius r rotate with the angular velocity w about the polar axis. आपल्याला माहिती आहे की आपली अर्थ जी आहे ती रोटेट होत असते, कंटिन्युअसली रोटेट होत असते. अर्थचा मास काय आहे, कॅपिटल एम आहे. रेडियस काय आहे, कॅपिटल आर आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवू शकतो आपण डब्ल्यूनी. सो the body of the mass m placed on a earth surface is also rotating with the angular velocity omega किंवा w and radius r. म्हणजे काय, जर बॉडी ऑफ मास m स्मॉल m प्लेस ऑन अ अर्थ सरफेस, जर अर्थ फिरते आहे तर अर्थवर ठेवलेली जी बॉडी आहे ती सुद्धा फिरते आहे. इज ऑल्सो रोटेटिंग विथ द अँग्युलर व्हेलॉसिटी डब्ल्यू म्हणू शकता किंवा ओमेगा म्हणू शकता तुम्ही त्याला, त्याचे साईन आहे त्याला ओमेगा म्हणू शकता. अँड रेडियस आर. द सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज आउटवर्ड डिरेक्शन इज गिवन बाय. सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो कसा ॲक्ट होतो आहे, तो आउटवर्ड ॲक्ट होऊन राहिलेला आहे. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करावा लागेल. सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम आर ओमेगाचा स्क्वेअर. दिस सेंट्रिफ्युगल फोर्स रिझॉल्व इन टू टू कॉम्पोनंट्स. आता काय होतं, याच्यामध्ये हा जो फोर्स आहे हा टू कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व होतो. एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस फाय, इट डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एम आर ओमेगाचा स्क्वेअर कॉस फाय इज इक्वल टू इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आणि दुसरं, एम आर ओमेगा स्क्वेअर साइन फाय इज इक्वल टू इज डायरेक्टेड अलॉंग द टँजंट ड्रॉन टू द अर्थ सरफेस. कॉस फायवाला जो आहे तो काय, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ सरफेस आहे. आणि साइन फायवाला जो आहे तो इट डायरेक्टेड अलॉंग द टँजंट ड्रॉन टू द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसला जी टँजंट ड्रॉ केली आहे त्याच्या डायरेक्शनने असेल. दस द रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास इज गिवन बाय. कसा गिवन बाय आपल्याला तो, एम जी फाय इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस फाय. तिथे काय केलं, कॉस फाय पुट केला आपण, साइन फाय पुट केला नाही. ओके, सो जी फायची व्हॅल्यू काय झाली, एम एम सगळ्या टर्म्समधले कॅन्सल झाले. जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस फाय. बट वी नो दॅट स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर कॉस फाय. फ्रॉम द डायग्रामवरून आपण काय म्हणू शकतो की आर इज इक्वल टू कॅपिटल आर कॉस फाय. सो ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली आणि आपल्याला इक्वेशन मिळालं जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. इफ द बॉडी इज प्लेस ॲट अ इक्वेटर. आता आपल्याला याच्या दोन केसेस बघायच्या. वरचं जे इक्वेशन आहे ते आलं आपलं फायनल इक्वेशन, बट आता आपल्याला याच्यामध्ये दोन केसेस बघायच्या आहे. त्या काय आहे, इफ द बॉडी इज प्लेस ॲट द इक्वेटर. जर बॉडी आपली इक्वेटरवर ठेवली असेल तर फाय काय होईल, 0 होईल. आणि कॉस फायची व्हॅल्यू असते 1. वी नो दॅट कॉस फायची व्हॅल्यू असते 1. देअरफॉर जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. आणि कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू तर 1 आहे, दॅट्स वाय ती लिहायची काही गरज नाही. जी फाय इज इक्वल टू जी आर ओमेगा स्क्वेअर. आता आपल्याला बघायची एक केस 2. इफ द बॉडी इज प्लेस्ड ॲट द पोल. आता बॉडी जर पोलवर ठेवली असेल तर कॉस फायची व्हॅल्यू काय असेल, ॲक्च्युली फायची व्हॅल्यू काय असेल, 90 डिग्री. कॉस फायची व्हॅल्यू 0 असेल. देअरफॉर जी फाय इज इक्वल टू जी. ओके, का बरं, कारण की दुसरी टर्म तर अख्खी 0 होऊन जाईल.
That's why g phi is equal to g. Thus, the acceleration due to gravity is minimum at the equator, having the value 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेटरवर मिनिमम असते आणि ती किती असते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. And the acceleration due to gravity is maximum at the pole, having the value 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ती मॅक्झिमम कुठे असते, ती पोल्सवर मॅक्झिमम असते, हॅव्हिंग द व्हॅल्यू 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी त्याची व्हॅल्यू असते. ओके स्टुडंट्स, आलं लक्षात. पहिला पॅरा सेम आहे, दुसरा पॅरा पण सेम आहे, फक्त आपण याच्यामध्ये लॅटिट्यूड हा वर्ड ॲड केलेला आहे. आपली बॉडी, आपला अर्थचा मास आहे कॅपिटल एम, रेडियस आहे आर, अँड अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा. पोलर ॲक्सिस भोवती ते फिरत आहे. म्हणजे काय, जर आपली अर्थ फिरते आहे तर अर्थवर ठेवणारी प्रत्येक बॉडी पण फिरत असेल. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम आर ओमेगाचा स्क्वेअर. दिस सेंट्रिफ्युगल फोर्स रिझॉल्व इंटू 2 कॉम्पोनंट्स, 2 कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व होतो. एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस फाय आणि एम आर ओमेगा स्क्वेअर साईन फायवर. मग कॉस फाय कुठे असतो, तो डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ असतो, आणि जो साईन फाय आहे तो काय डायरेक्टेड अलॉंग द टँजंट ड्रॉन टू द अर्थ सरफेस असतो. ओके, देअरफॉर त्याचा रिझल्टंट जर आपल्याला काढायचा असेल तर एम जी फाय इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस फाय. मग सगळ्या ब्रॅकेट्समधला, सगळ्या टर्म्समधला स्मॉल एम आपण कॅन्सल केला. जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस फाय. फ्रॉम द फिगर स्मॉल आरची व्हॅल्यू आर इंटू कॉस फाय आहे. हे तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल. सो दॅट वी विल गेट द फायनल इक्वेशन जी फाय इज इक्वल टू जी मायनस कॅपिटल आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. आणि याच्या 2 केसेसही बघितल्या होत्या आपण. या केसेस काय सांगतात, इफ द बॉडी इज प्लेस ॲट द इक्वेटर, जर इक्वेटरवर ठेवली असेल तर फाय इज इक्वल टू 0, कॉस फाय इज इक्वल टू 1, जी फाय इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. इफ द बॉडी इज प्लेस ॲट द पोल then phi is equal to 90 and cos phi is equal to 0. G phi is equal to G. Thus the acceleration due to gravity is minimum at the equator, having the value, G ची व्हॅल्यू ही मिनिमम असते इक्वेटरवर. ती किती असते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड acceleration due to gravity is maximum at the pole, having the value 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ते मॅक्झिमम असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि कुठे, पोल्सवर. ओके, समजलं स्टुडंट्स? इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्युरी, you can ask me in the class or on the WhatsApp group. If you have any problem, you can ask me any question related to our topic. Okay students, bye.